इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर। आज भुसावळ शहरामध्ये भुसावळ शहर भुसावळ बाजारपेठ भुसावळ तालुका आणि जिल्हा चार प्रदर्शनसाठी सर्व सर्व नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झालेली आहे। तसंच जे गणेशोत्सवामध्ये उत्कृष्ट जी मंडळं आहेत ज्यांनी उत्कृष्ट शिस्तचं प्रदर्शन केलेलं आहे, उत्कृष्ट आरास केलेला आहे, उत्कृष्ट मिरवणूक काढलेली आहे, शिस्तबद्ध मिरवणूक, तसंच पर्यावरणपूरक, तसंच बॅलरीचा वापर केलेला नाही, गुलाबाचा वापर केलेला नाही, अशा मंडळांना प्रोत्साहन म्हणून आपण पारितोषिकं देण्यात आलेली आहेत। तर याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग सर्व मंडळांनी दाखवलेला आहे। त्याच्यामध्ये भुसावळ शहरामधले मंडळं आणि भुसावळ तालुका तसंच नशिराबाद या मंडळांनी सुद्धा पारितोषिक पटकावली आहे। तर याच्यापासून प्रेरणा घेऊन सर्वच मंडळांनी पुढील वर्षी होणाऱ्या आगामी गणेशोत्सव काळामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करायचा, गुलाबाचा वापर बंद करून गुलाबाचा वापर अतिशय पारंपरिक पद्धतीने सुंदर गणेशोत्सव याच्यासाठी प्रयत्न आपण करत आहोत। त्याचा प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस दिलेली आहे। तसंच येणाऱ्या आगामी नवरात्रोत्सवामध्ये घटस्थापना नवरात्रोत्सव आणि जी मिरवणूक असते त्या सर्व समाजाच्या संबंधानं आपण वेगवेगळ्या सुरक्षिततेच्या संबंधीनं किंवा जे आहेत सर्व मंडळांना दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे पालन करण्याचं आवाहन केलं।
विचार करूया. चालू हिंदू एकता मंच तर्फे रामानंद मंदिराला आराम तर्फे त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सागरचे आणि त्यांची मंडळी. त्यानंतर हे मुस्लिम बांधव आहेत आणि त्यांनी पूर्णपणे पोलीस प्रशासनाच्या अनुसरून क्लीनर सायकलच्या साईड आहे त्या ठिकाणी एक दादा व्यक्ती बसून त्याने काम जास्त वाहनाच्या जवळ येत नाही याबाबत खात्री करावी. आपले जे पत्र्याचे शेड आहे तर आपण त्यांना लाइटिंग काम दिलेलं आहे. असे लोक बरेच वेळा वायरिंग कुठे कट करतात आणि त्या ठिकाणी त्यावर व्यवस्थित सेलोटेप त्यानंतर लावत नाही. त्यामुळे ती अशी वायर पत्र्याला वगैरे लागली तर त्या पत्र्यामध्ये आणि त्याच्या थ्रू लोक सगळं जे सभा मंडप आहे त्याच्यात करंट येऊ शकतो. तर सर्वांनी याबाबत संबंधितांना सूचना द्यावी आणि आपण स्वतः त्याबाबत खात्री करावी. मागच्या वेळी भुसावळमध्ये मंडप वगैरे बांधताना अशी एक दुर्घटना झाली आणि त्याच्यामध्ये एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. तर सर्वांना विनंती आहे की कृपया सर्वांनी त्याबाबत काळजी घ्यावी. त्यानंतर मिरवणूक मार्ग आहे तीही बदल करू नये. विसर्जनासाठी जे वाहन आहे ते चांगल्या उत्कृष्ट स्थितीत असावं त्याची तपासणी करावी. तसंच नदीवर आपण जेव्हा विसर्जनाला जातो तेव्हा त्या ठिकाणी लहान वृद्ध येत असतात त्याची काळजी घ्यावी. कोणीही पाण्यात जाणार नाही याबाबत सर्वांनी काळजी घ्यावी की कोणताही अपघात दुर्घटना होणार नाही. कारण पाऊस जास्त असल्यामुळं तापी नदीला किंवा इतर कोणत्याही छोट्या नद्या आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. तर त्या ठिकाणी पोलीस अधिकारी आमदार जे असतील त्यांनी सूचना दिल्या तर कृपया थोडंसं पालन करण्याचा प्रयत्न करावा. पोलीस विभागाच्या ज्या सूचना आहेत त्या आपल्या सुरक्षिततेसाठी अपघात होऊ नये म्हणून आहेत. कृपया त्या सूचनांचं पालन करून आपल्या सुरक्षिततेसाठी जे नवदुर्गा शारदोत्सव मंडळ किंवा गणेशोत्सव मंडळ आलेले आहेत त्यांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी यांना काही आपले अनुभव सूचना जर सांगायचे असतील तर कृपया त्यांनी आपल्या सूचना कराव्यात किंवा आपल्या अडचणी मांडाव्यात. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर प्रसिद्ध मी आनंदाने तिथे सांगायचं होतं की दिवसभर सुरू असतात जे रात्री सुरू असायला पाहिजे. अष्टपूजामध्ये आले काष्टपूजा बोलून चालेल. जळगाव जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक साहेब अशोक नगरचे साहेब यांचं आजच्या मीटिंगला सर्वांनी स्वागत करत आहोत. आम्ही स्वागत करतो. आपण जोरात एक आपल्या जळगाव शहराचे जळगाव जिल्ह्याचे स्वागत करूया. तर आपलं सप्तशृंगी पोलीस प्रशासन आणि भुसावळ अधिकाऱ्यांतर्फे आपलं
शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला लवकरच आपण सुरुवात करूया. आपल्या या सहभाग घेतात. सर एक सांगायला चांगलं वाटेल की आमचे जो गणपती उत्सव होता तो फार मोठ्या प्रमाणात झाला आणि भुसावळमध्ये कुठेही म्हणजे भुसावळ तालुक्यामध्ये कुठेही साधी NC सुद्धा दाखल झालेली नाही आहे. आणि साधं एक म्हणजे आपण जे म्हणतो कुठे माळावाडी असेल कुठे मंडळामध्ये भाग असतील तर ते इकडे काही झालेले नाही आहे. आणि जे आपण वेगवेगळी घटना बघतो की मंडळांसोबत असेल नाहीतर एखादी मिरवणूक आणताना नाहीतर आणि नक्कीच दरवर्षीप्रमाणे दुर्गोत्सव आमच्या इथे चांगला होतो सर. अजून सांगायला आनंद वाटेल की सर आपण पाहिलं असेल सर महिलांचा मागच्या मीटिंगमध्ये महिलांचा सहभाग हा कमी होता आणि दुर्गोत्सव असल्यामुळे यावेळेस मीटिंगमध्ये महिलांचाही सहभाग भरपूर आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी दांडिया होणार आहे दुर्गोत्सवमध्ये जिथे जिथे रास होणार आहे दांडिया होणार आहे त्या सर्व महिलांचे जे अध्यक्ष पदाधिकारी त्यांना आम्ही ते मीटिंग सगळे बोलवलेलं आहे सर. सर त्याच्यात सांगायला अजून आनंद वाटेल की जे वेगवेगळे विभाग असतात जसं PWD असेल NSCB असेल नंतर नगरपालिका असेल त्याच्यानंतर SD महामंडळ असेल त्याच्यानंतर बाहेरचं जर म्हटलं तर लाईटवाले असतील मंडपवाले असतील अग्निशमन दल असेल असे नंतर आपले जे DJ साऊंड सिस्टीमवाले अध्यक्ष असतील आमचे पत्रकार बंधू असतील आमच्या महिला रक्षक समितीच्या महिला असतील जे आमचे रिटायर्ड पोलीस बांधव असतील अशांनी सर्वांनी आमच्या पोलीस प्रशासनाला खांद्याला खांदा लावून लोकांनी खूप चांगलं सुरेख काम केलेलं आहे. त्यांना आम्ही इथे गौरवणार पण आहोत आवड पण देणार आहोत. आणि जे कर्मचारी वृंद असतील त्याचे जे स्थानिक लोक असतील नाहीतर जी आमची जी गणपतीसाठी जे परीक्षण समिती नेमलेली असेल त्या समितीचे पदाधिकारी असतील यांनी नक्कीच खूप चांगलं काम केलेलं आहे. तर नक्कीच त्यांचे तेवढंच मोलाचं सहकार्य आहे सर. तर नक्कीच त्यांनाही आम्ही इथे आज आपल्या मार्फत गौरवणार आहोत सर. नक्कीच आम्हाला आनंद वाटतो. त्याच्यानंतर सर गणपती ज्या पद्धतीने आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी सर्व मंडळांना भेटी दिल्या त्याचप्रमाणे दुर्गोत्सवाचा सण साजरा होतो. मागच्या वर्षी सर्वांना अनुभव असेल की पावसाने जे महत्त्वाचे 2-3 दिवस असतात ते पावसाने नेमकी दिवसभर पाऊस नसायचा आणि नेमकं तो वेळ झाला म्हणजे महिलांना बाहेर निघायचा 8 वाजता महिला बाहेर निघायच्या आणि पावसाचा येण्याचा वेळ हा एकच झालेला होता. तरी पण नक्कीच आमच्या महिला मंडळ असतील नंतर कार्यकर्ते असतील यांनी नक्कीच यावर्षी त्या पद्धतीने नियोजन केलं असेल. आणि नक्कीच सर यावर्षी आम्ही ज्याप्रमाणे गणपती मंडळाची आगमन आणि विसर्जनाची मिरवणूक काढली त्याचप्रमाणे आम्ही देवीचं आगमन आणि विसर्जन आणि जे दांडिया आहे त्याचं नक्कीच आम्ही नियोजन चांगल्या पद्धतीने करू. एवढंच मी बोलतो सर आणि थांबतो. आणि ज्ञानापटेल सर यांना मी विनंती करतो की प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर आपलं दसरा उत्सव देखील दसरा गावाचा प्रोग्राम होणार आहे त्याचं देखील आपलं नियोजन आहे. या 10 दिवसाच्या काळामध्ये गुरुवार आहे सकाळी त्याचं देखील नियोजन प्रशासनाकडून करण्यात येणार आहे दिला जाणार आहे. त्या अनुषंगाने आपण त्याची बैठक दिलेल्या कुठलीही अडचण आली सर्वसाधारण आपल्या प्रकारे या उपस्थित आहे ते देखील आपल्या सहकार्यासाठी अवेलेबल असणार आहे. एवढ्या 10 दिवसांची अडचण संपर्क साधा आपल्या अडचणी दिली जाणार आहे. राहिला शेवटी विसर्जन मिरवणुकीच्या बाबतीत तर जी जवळपास 52 मंडळं जे कमी जास्त वाढतात ही मंडळं आपल्या विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी सहभागी होत असतात. ती मार्गावरून एकत्र येतात आणि सहभागी होतात. गणेश उत्सवामध्ये देखील मी आपल्याकडून अपेक्षा केली की एक सार्वजनिक उत्सव समिती असते पाहिजे ती आपल्याला त्यांच्या मार्फतीने प्रशासनाशी संपर्क साधून त्या समस्या सोडवून घेता येतात. निश्चितच विचार करावा आणि पुढच्या वर्षी आपण गणेश उत्सव असेल दुर्गा उत्सव असेल याच्यामध्ये सार्वजनिक उत्सव समितीच्या मार्फतीने उत्सव साजरे केले जातील यासाठी प्रयत्न करूया. आज आपण एक
जो उपक्रम आपण गणेश उत्सवामध्ये राबवला होता, गणराया अवॉर्ड्स, त्याचं देखील या ठिकाणी बक्षीस वितरण केलं जाणार.